राष्ट्रवादी पक्ष गृहमंत्री शहांकडे 11 मंत्रिपद मागण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीकडून 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदाची मागणी झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। यासोबतच केंद्रामध्ये 1 कॅबिनेट आणि 1 राज्यपाल पदाची देखील त्यांनी मागणी करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्षातील एका वरिष्ठ नेत्यासाठी राज्यपाल पदाची मागणी तर प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी केंद्रात कॅबिनेट पदाची सुद्धा मागणी अजित पवार यांची राष्ट्रवादी करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अभिषेक, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आता दिल्लीमध्ये आपल्या पक्षासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे, काय माहिती आहे? पाहायचं तर राष्ट्रवादीकडनं आता एकूण या संदर्भात पावलं जी आहेत ती उचलले जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण या अगोदर जर का पाहायचं तर अजित पवार देखील आपण काल पाहिलं तर ते दिल्लीमध्ये आपल्याला गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यांच्याकडनं देखील एकूण या संदर्भात बैठक व्हावी या संदर्भात देखील बोलणी जी आहे ती सुरू होती आणि एकूण पक्षामध्ये देखील या संदर्भात अभिषेक तुला थोडंसं थांबवतो, आपण निलेशकडे जाऊयात। निलेश, अजित पवार यांची राष्ट्रवादीनं आता दिल्ली दरबारी आपल्या पक्षाची फिल्डिंग लावण्यासाठी जोरदार तयारी सुरू केलेली आहे। मंत्रिपदांसाठी ते आग्रही आहेत, काय माहिती आहे? अमोल, मागच्या 24 तासांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। अजूनही त्यांच्या अमित शहांसोबत भेट झालेली नाही आहे। सध्या अमित शहांच्या भेटीसाठी अजित पवार वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवारांसोबतच त्यांचे इतर 2 महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील दिल्लीमध्येच आहेत। अमित शहांची त्यांची कोणत्याही क्षणी भेट होऊ शकते। या भेटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी काय भूमिका असणार आहे, तर तो जो फॉर्म्युला आहे तो आपल्या आता हाती लागलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये काही पदं मागू इच्छित आहेत। त्याच्यामध्ये 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री तर 1 केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान द्या, मंत्रिपदाचं स्थान द्या असे देखील मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने होताना पाहायला मिळणार आहे। यासोबतच 1 राज्यपाल पदाची देखील मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून होणार आहे। काही दिवसांपूर्वी अजित पवारांना स्पष्ट केलं होतं की तरुण चेहऱ्यांना आम्ही संधी देणार आहोत, त्यामुळे पक्षातले जे वरिष्ठ आहेत यांची कशा पद्धतीने सोय करायची, ज्येष्ठांची सोय लावणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी एका ज्येष्ठ मंत्र्यासाठी राज्यपाल पदाची कुठेतरी तरतूद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आता अमित शहांच्या भेटीत नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मागच्या 2 दिवसांपूर्वी देखील आपण एक महत्त्वाची गोष्ट समोर आणली होती की प्रत्येकाचा जो काही पॅरामीटर्स अमित शहांच्या वतीने ठरवण्यात आलेले आहेत ते पॅरामीटर्स जर पूर्ण होत असतील तरच उमेदवारांना संधी देणारे आमदारांना, त्यामुळे आता कोणकोणते आमदार या मंत्रिपदामध्ये बसतायत आणि राज्यपाल पदासाठी खरंच महायुती तयार होते का हे पाहणं महत्त्वाचं राहील। अमोल, निश्चित निलेश, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।